नमस्कार, स्वागत आहे तुमचे अश्विनी देसाई रेसिपीजमध्ये। आज आपण इन्स्टंट हिरवीगार चाकवताची भाजी म्हणजेच गरगटणीची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चाकवताची भाजी पचनाला सुलभ असून त्वचेला कांती देणारी अशी ही भाजी आहे। चाकवताची भाजी कृमीनाशक असून यकृताच्या सर्व विकारांवर उपयुक्त आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। गावावरून येताना शेतातली हिरवीगार अशी चाकवताची भाजी घेऊन आलेली आहे मी आणि आता याची गरगटीची भाजी बनवणार आहे पारंपरिक पद्धतीने। तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्याला कोवळी पानं घ्यायची आहेत आणि कोवळे देठ सुद्धा घ्यायचे आहेत आणि जे खराब झालेली किडलेली पानं असतात ती काढून टाकायची आहेत। मी आता भाजी साफ करून घेते। भाजी खोडून घेतलेली आहे, असे कोवळे देठ घेतलेत, पानं घेतलेली आहेत। आता भाजी स्वच्छ धुवून नंतर शिजत घालायची आहे। भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे, आता पातेल्यामध्ये शिजत घालते मी। भाजी चिरूनही तुम्ही शिजत घालू शकता। कुकरमध्ये नाही घालत आहे, पातेल्यात घालते, कारण कुकरमध्ये भाजी ओव्हरकुक होते आणि नंतर भाजी बनवल्यानंतर ती काळपट पडते। आणखीन थोडं पाणी घालायचं शिजण्यासाठी। भाजी बुडेल एवढं पातेल्यात पाणी घातलेलं आहे, आता शिजण्यासाठी ठेवून देते भाजी। मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे। भाजीत घालण्यासाठी आता थोडासा पावटा घेतलेला आहे ओला, तो आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया दुसऱ्या साईडला। चार ते 5 मिनिटांमध्येच भाजी शिजलेली आहे। आता गॅस बंद करायचा आणि भाजी थंड होऊन द्यायची। पावटा सुद्धा शिजलेला आहे, आता गॅस बंद करते। चाकवत गरगट्टीच्या भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत 5 ते 6, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत। आपल्याला ह्याचं आता वाटण करून घ्यायचं आहे। भाजी थंड झालेली आहे, आता मी सर्व भाजी काढून घेते। सर्व भाजी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेली आहे। आता मिक्सरला लावून 1 ते 2 वेळा हलकीशी फिरवून घ्यायची आहे। पाहू शकता गरगटीची भाजी मिक्सरमध्ये अशी वाटून घेतलेली आहे। चाकवत गरगटणीच्या भाजीला आता आपण फोडणी देऊयात। 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालेला आहे, 1 चमचा जिरे घालायचे। लसणाच्या पाकळ्या हलक्याशा ठेचून घेतल्यात त्या घालते मी ते। जिरे, हिरव्या मिरच्याने लसूण वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आहे। चिमूटभर हळद घालायची, हिंग पावडर घालते थोडी, शिजवून घेतलेला पावटा आहे तो घालायचा। चाकवतची भाजी आपण मिक्सरच्या जारमध्ये फिरवून घेतलेली आहे ती घालायची आहे। छान ढवळून घ्यायची अशी मिक्स करून। पाहू शकता कशी हिरवीगार अशी भाजी झालेली आहे। कुकरमध्ये भाजी शिजवली तर जास्त ओव्हरकुक होते आणि त्याच्यातली पौष्टिक जे घटक असतात ते निघून जातात, त्यामुळे मी ते पातेल्यात भाजी शिजवून घेतलेली होती। प्रथम जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। खाताना खूप छान चव येते भाजीला। पाहू शकता भाजी जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, ही भाजी अशीच बनवतात गरगटणीची। 2 ते 3 मिनिटं आपण याला उकळी येऊन द्यायची आहे। चवीपुरतं भाजीत मीठ घालायचं आणि भाजी छान मिक्स करून घ्यायची।
भाजीला छान उकळी आलेली आहे. 2 ते 3 मिनिटं भाजी फोडून दिल्यानंतर शिजवून घ्यायची उकळी येईपर्यंत. भाजी जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता. गॅस बंद करायचा आहे आता.